तो चलो शुरू करते हैं। इस एडवेंचर का पहला स्टेप पता है? अगर कंटेंट पसंद आया तो एक लाइक तो बनता है ना। हाय फ्रेंड्स, कशा आहात तुम्ही सर्वजण? मजेत ना? मजेतच असायला पाहिजे. वेलकम टू माय चॅनल लाईफ विथ अश्विनी. आज होता 29 नोव्हेंबर आणि आम्ही एकदम नाईटला म्हणजे 9 वाजलेले रात्रीचे. हे सगळं प्राचीचं अरेंजमेंट होतं आदल्या दिवशीचं आणि तिने आम्हाला हे सरप्राईज दिलेलं. तुम्हाला घेऊन जाणार आहे मी 29ला. तर आज तिचा बड्डे होता, तर ती फॅमिली विथ आम्हाला एन्जॉय करायला घेऊन गेले. केक पण नाही नेला आम्ही, तर तिथेच घेऊ म्हणलं. ती बोलली नको मम्मी हा केक वगैरे, आपण फक्त डिनर वगैरे करूया. मग कार वगैरे काढली, कारण जवळच होतं घराच्या एकदम, म्हणजे खारघरच्या थोडंसं पुढे, खारघरमध्येच. आम्हीच गाडी फॅमिली करायला गेले, अदर प्राचीचे फ्रेंड्स वगैरे, कारण नाईटला काय माहिती त्यांना पाठवतील का नाही पॅरेंट्स लोक. आणि प्रणित पण खूप दिवस आता बाहेर, म्हणजे ऑफिस वर्क असंच चालू होतं त्याचं, पुण्याला अपडाऊन. मग आम्ही थोडासा सगळ्यांनी वेळ काढला आणि वरती होतं एकदम टॉपला. खूप सारे बघा असे भरभरून गाडी मोठी मोठी यायची फॅमिली विथ. चला आपण वरती जाऊन बघूया. लिफ्ट आहे, लिफ्ट. चला चला. खाली बघ की ग पॉश एकदम. तर सिटिंग बुक करावी लागत होती. आम्ही तसेच आलो, त्याच्यामुळं वेटिंगला थांबवलं आणि तोपर्यंत इकडे टाईम स्पेंड करा बोलले. इकडे केक कटिंगचं पण होतं, पण केक आम्ही मागवणार होतो, पण खूप कॉस्टली पण केक दाखवायला लागले. एकदमच 500च्या पुढे केक दाखवायला लागले किमती. मग प्राची बोलली राहू दे, मी काही केक कटिंगसाठी नाही आणलेलं इकडे, तर तुम्ही सगळे आपण एकत्र डिनर करणार आहोत. चला आपण सगळेजण तिला विश करूया. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब, लाईक, कमेंट करायला विसरू नका. जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा इतरांपर्यंत. खूप छान वाटत होते. मुलं छोटे छोटे खेळत होते. मला माझ्या मोठ्या भावांच्या मुलांची आठवण येत होती, पण ती लोक येतच नाहीत. किती बोलवलं या या असे एन्जॉय करायला, घरी पण नाहीत येत आणि बाहेर तर नाहीच येत ते लोक, काय माहीत. इथे आमचा नंबर यायचा होता. हे तुम्ही कुठे आहे ठिकाण सांगू शकते कोणाला जर सेलिब्रेशन करायचे असेल, ॲनिव्हर्सरी, बड्डे, पुन्हा ऑफिस मीटिंग्स वगैरे ठेवायचे असतील तर इथे तुम्ही ठेवू शकता. खूप छान म्हणजे हे आहे. फक्त खाणं वगैरे कॉस्टली आहे. तर आम्ही पण नवीन होतो, आम्हाला नव्हते माहिती किमती किती आहेत. आम्ही ते
मोजेतो वगैरे प्यायला घेतलं. थंडी खूप होती आणि त्याच्या प्राईस नंतर बघितल्या आम्ही, खूप होत्या. ग्लास पण मोठा होता, पण शेवटी खूप किमती वाटल्या आम्हाला. तर मी खरंच सांगते, आम्हाला जे तिथे काय काय आवडलं नाही आवडल्या गोष्टी, त्या मी काही खोटं सांगत नाही. म्हणजे आता हे जे चांगलं आहे ते चांगलं आहे. हे खूपच फिलिंग चांगलं वाटत होतं. आणि आतमध्ये डान्स पण आहे, एन्जॉय करू शकता. तर हे सगळे फॅमिली विथ ग्रुप येतात, फ्रेंड्स येतात. तर आम्हाला माहिती नव्हतं. केक कटिंगचं पण इकडं सगळं ठेवलेलं त्यांनी, पण ते पण आम्हाला नंतर माहिती पडलं. आणि आम्ही करणारच नव्हतो केक कटिंग, फक्त आम्ही एन्जॉय करायला आलेलो. इथे आम्ही स्टार्टरमध्ये तंदूर चिकन घेतलेलं, टेस्टी होतं ते. आणखीन मग थंडीमुळं खाऊ वाटत होतं. हा मोजेतो आहे आणि थंडी पण भरपूर होती आणि आम्ही त्याच्यात मोजेतो पीत होतो. ते एक खूप फनी झालं आमच्या बाबतीत. पण छान लागत होतं. कधीतरी आपण वेगळं पितो, पण ते खूप कॉस्टली होतं. नंतर आम्ही बिल दिलं तेव्हा असं एन्जॉय करत होतं फॅमिली विथ डिनर. आलीच दुसरी टीम, वेटिंगला होती ती. रोटी कितना करो? 3 करो. 3 रोटी. प्लेन रोटी और एक बटर नान. हाथ लगेगा तो बोलेंगे. आपणच घ्यायचा. दही पण आहे, दहीची वाटी. रायता
व्हेज आतरंगी. सब्जी नहीं तो बटर चिकन रोटी नान हो ना. झालं जेवण आमचं. आता सगळे डान्स वगैरे पण आहे तिथं. तिला करायचं आहे. आता काय करते काय माहिती. मैत्रिणी केला मी प्राचीने त्या मिस्टरांच्या मोबाईलमध्ये शूट केलं. माझ्या नाही करता आलं. 11:30 झाले आम्हाला इथे. 11:45 म्हणजे व्हायला आलेले. आम्ही निघालो. शोच ठेवलंय झाडून. बाकी आली का लिफ्ट? मिनी पार्टी लागली ना. माझी फ्रेंड्स पण नाही ना. एवढं लेट नाही पोरींना कुठं. ये काढ ना. काढ. कोणाचं तरी लग्न झालंय ते 29 नोव्हेंबर आहे ना. काय नाव रे? रितिका आदित्य. प्राचीच्या बर्थडेच्या दिवशी. गणपती आहेत. फोटोशूट चाललंय. दादाच्या वरती असं झूम करू. कसे लोक साड्या असे आहेत त्यांच्या. इथे आम्ही केलं सेलिब्रेशन. हो पिझ्झा वगैरे ते होतं ना. मग ते पिझ्झा आता खूप लेट पण झालं. एक पिझ्झा खायचा आणि नाचून जायचं. एवढं काम करायचं. पण एवढा मैत्रिणींना सोडलं पाहिजे ना तिच्या. फॅमिलीवाली होते. 10च्या आत घरी यायला हवते. आणि नेमकं त्याने उशिरा चालू होतं त्यामुळे सगळे नेहरूळला आहे. दादा हे काय असं काम मोठ्यात पण इकडे काय लावलंय? तर भव्य दिव्य मूर्त्या होत्या. हो पहिलं मी घाबरून. अशा प्रकारे आम्ही सर्व फॅमिली विथ डिनर एन्जॉय केला आणि निघालो.
हे खारघरमध्ये नव्हतं, नेरूळमध्ये होतं. ते मला कळालंच नाही, कारण खारघरच्या पुढे गेलेलो आम्ही. तर आता घरी जाताना मला ते लक्षात यायला लागलं. तर कोणाला पाहिजे असेल ॲड्रेस तर मी डिस्क्रिप्शनमध्ये देते. महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज की जय. खूप सुंदर बनवलेलं आहे खारघरमध्ये. आपण जो सर्कल आहे तिथे. तर आम्ही पोचलो घरी. असंच एन्जॉय केला दिवस. नेक्स्ट बड्डे हा माझा असणार आहे आणि तो मी फॅमिली विथ माझ्या माहेरी सेलिब्रेशन करणार होते. तर तो पण व्हिडिओ येणार आहे. तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. असेच प्रेम देत राहा, करत राहा. आयुष्य खूप सुंदर आहे. काळजी घ्या, काळजी करू नका. संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल थँक्यू सो मच.